परक्या घरची ही लाडकीले होईल सहज ही अमुच्यात उगीच करती सारे भाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ सासू म्हणजे गिळूका खाऊ सुनेचा हल्ली उगीच धाक आमच्या पिढीची होय दमछाक माहेर सासर ऑफिस घर कसरत किती तारंभर पण घालून दोघी गळ्यात गळा गुंफू प्रेमाच्या माळा तुझ्या गळा माझ्या गळा मायेचा हा खेळ सगळा मायेचा हा खेळ सगळा अगं ऑफिसला जायला निघालोय आणि आता आपलं लग्न झालंय. लग्नानंतर या सवयी बदलायला हव्यात. एका रात्रीत आपला स्वभाव वागणं आवडी निवडी असं माणसाला बदलता येतं. माझा जन्म तिकडे झाला ना, तिथली नदी क्षिप्रा, म्हणून माझं नाव क्षिप्रा. तुम्हाला माहितीये का, क्षिप्रा हे नाव पु ल देशपांडेंच्या एका नाटकात पण आहे. नाही, मला माहिती आहे की आपल्या सगळ्या सुनांमध्ये ही आपली अगदी सुगरून अशी सून असणार आहे. ओन्ली 2 वीक्स, फक्त 2 आठवडे. अरे फक्त 2 आठवडे? कसं येणार आहे मला 2 आठवड्यात स्वयंपाक करता? प्लीज आता हा विषय बंद कर. पटकन तयार हो, आपल्याला शॉपिंगला जायचंय. चल उठ. शॉपिंग? वाह, पण उमजणार नाही, ये नाही जमेगा. कमाल झाली बुवा तुमची. अहो, जमणार नाही म्हणजे नाही. कसंच माहितीये का, सुंभ जळला ना तरी पीळ जात नाही, तसंच माझं झालंय. दुसऱ्या भाषेत सांगायचं ना तर जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही. तसं असेल ना तर मला खरंच कंटाळा आलाय हो. बघावं तेव्हा आपले खाण्याचे प्रकार, याची चव अशी आणि त्याची चव तशी. इंदू, अगं तुझा त्रागा, तुझा त्रास सगळं कळतंय मला. अगं पण आदत से मजबूर, सवयीचा गुलाम. मी तरी काय करणार सांग ना. तुला आमच्या खानदानाची सवय माहिती आहे ना. आता मला हे माहित नाही का, तुम्ही तुमचे पिताश्री त्यांचे पिताश्री. अगं आमच्या घराण्यात सगळे असे मस्त्री असे खवय्ये होते. तुला सांगतो, ही परंपरा मी कशी काय मोडू ग? आणि समजा ही परंपरा जर मी मोडली ना तर आमच्या खानदानीचं नाव असं मातीत जाईल. तुला सांगतो इंदू, आमची बायजा आजी, अगं तिचं नुसतं नाव घेतलं ना तरी असं जिभेवर असं पाणी तरळतं माझ्या. गावातल्या त्या अंगणामध्ये त्या चुलीवर त्या मडक्यात ती अशी भरलेली वांगी करायची. आणि त्याच्याबरोबर त्या मऊसूत रेशमी अशा त्या भाकऱ्या. तुला सांगतो ना इंदू, सगळ्या गावभरी चर्चा रंगायची. आणि त्या ओल्या मटरच्या करंजा. अन्नदाता सुखी भव, हे आमच्या बायजा आजीच्या जेवणावरनं मला समजलं. तुला सांगतो इंदू, आमच्या घरात अशी कॉम्पिटिशन लागायची ग. म्हणजे सकाळची न्याहारी कोण करणार, दुपारचा स्वयंपाक कोण करणार. आणि माझी आई, ती तर ग्रेटच. सुगरण होती माझी आई. त्यात शंकाच नाही हो. त्यांनी जर काही शिकवलं नसतं तर मला काहीच करता आलं नसतं आणि ह्या घरात माझा मुळीच निभाव लागला नसता. स्वयंपाकातलं सासूबाईंना जेवढं काही ज्ञान होतं ते त्यांनी मला अगदी सढळ हस्ते दिलं. मी त्यांची सदैव ऋणी राहीन. सासूची बरीच आठवण आहे म्हणायची. हो ना, पण आता काळ बदललाय. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलायला हवं आता. हो, पण बदलत्या काळाबरोबर नवनवीन पदार्थ पण येणार आणि त्याचा आपण आस्वाद घ्यायला हवा. काय पण आता यावर चर्चा नको. मला एक सांग, आज मेनू काय आहे? गुपित आहे. जेवायला बसल्यावर सस्पेन्स ओपन होईल. थोडा वेळ धीर धरा ना प्लीज. ओके, जशी तुझी मर्जी. पण आता पण काय? शिप्रा काय करते ते बघायचं मला. पण इंदू, एक गोष्ट लक्षात ठेव, खाण्यापिण्याच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. समजलं? तुझ्या गळा माझ्या गळा तुझ्या गळा माझ्या गळा. खडा मसाला, गरम मसाला ऐकला होता,
खडा मसाला काय भानगड आहे नवीन? खडा जाऊ दे, सासूबाईंना विचारू पुढे. खडा मसाला 10 मिरच्या उभ्या चिरलेल्या, खडा मसाला 10 मिरच्या उभ्या चिरलेल्या, चवीपुरतं मीठ, 1 TSP मोहरी. TSP म्हणजे हां टेबलस्पून, गुड. 1 टेबलस्पून मोहरी, 1 खवलेला नारळ, 1 टेबलस्पून मोहरी, चवीपुरतं मीठ, खवलेला नारळ, 1 बाउल नारळाचं दूध. सगळं कसं लक्षात राहणार आहे? मोबाईलमधल्या मेसेज बुकमध्ये एवढं सगळं कसं मावणार? मोबाईलमधल्या मेसेज बुकमध्ये कसं करत असतील सासूबाई? काय करत असतील पूर्वीच्या बायका, देव जाणे. हा तर पंचामृत करण्याची कृती. बोल फक्त, मी कृती करायला तयारच आहे. ऐक ऐक प्लीज, मला डिस्टर्ब करू नकोस. मी पंचामृताची कृती पाठ करते. हे काय चाललंय आता? मिशन किचन, बिकॉज आय वॉन्ट टू बी द विनर. दॅट्स ग्रेट. पण मी काय म्हणतो शिप्रा, ऐक ना प्लीज प्लीज, डोंट वेस्ट माय टाइम. मला एक तरी कृती पाठ होत नाहीये. हे बघ किती. एक मिनिट, हे पंचामृत वगैरे ठेव बाजूला इकडे. ऐक. अरे तुला ऐक, कळतंय ऐक, का? ऐक. बस, त्याच्यात बस, बस, त्याच्यात बस. केवढे पदार्थ आहेत. ओके ठीक आहे. अगं आपल्या आयुष्यातला क्षण, सुवर्ण क्षण 2 दिवसांनी राहिलाय, त्याचं स्वागत करायचं सोडून तू हे काय बघत बसलीस? सुवर्ण क्षण हा कुठला नवीन पदार्थ आहे आता? पदार्थ? अगं पदार्थ नाही ग, सुवर्ण क्षण म्हणजे गोल्डन मुमेंट, त्याचं स्वागत करायचं सोडून तू विसरलीस? मला नाही कळत आहे, तू बोल ना पटकन. अगं आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण व्हायला फक्त 2 दिवस बाकी आहेत. 2 दिवसांवर आलाय आपल्या आयुष्यातला सुवर्ण क्षण. शी, या रेसिपीज पाठ करण्याच्या नादात विसरूनच गेले मी. सॉरी. नाही नाही अजिबात. सॉरी ना. ओके माफ करेन, पण एका अटीवर. अट मनोज, ते काही चालणार नाही. बघ मला तू एक गिफ्ट द्यायचं. मी हे बरं आहे तुझं. तू मला गिफ्ट द्यायचं सोडून माझ्याकडनं गिफ्ट मागतोयस? नाही, हे चालणार नाही. ओके तूच मला गिफ्ट. ओके देतो गिफ्ट देतो. बोल काय हवंय सांग मला. आता मोठ्या तोंडाने म्हणतोय सांग काय हवंय तुला. मी सांगितल्यावर बघ, नाही हे नको, नाही ते जरा नको, हे नाही चालणार मला. समजलंय? बरं सांग काय हवंय तुला, बोल. आपण हनीमूनला कुठे जायचं? हे बघ तुझ्या घरातल्या ट्रॅडिशन प्रमाणे लग्नानंतर 1 महिन्यानी गंमतरीत प्रोग्राम पार पडल्याशिवाय हनीमूनला जायचं नसतं ना. पण 2 दिवसांनी आपण जाऊ शकतो. कुठे जायचं? अच्छा तू सांग कुठे कुठे जाऊया? असं विचारतोय जसं काही वर्ल्ड टूर करायला नेणार आहे. हे बघ तुझी साथ लाभली ना आणि थोडंसं सेव्हिंग केलं तर वर्ल्ड टूरला सुद्धा घेऊन जाईल. पण सध्या आपल्या बजेट प्रमाणेच प्लॅन करून हनीमूनला जाऊया. चालेल ना? रागवणार नाहीस ना? वेडा आहेस का? रागवायचंय काय त्यात? तू एवढा विश्वास टाकलायस ना माझ्यावर, मग मला साथ द्यायलाच हवी ना, हो की नाही? आणि तुला माहितीये आम्ही बायकांना या एवढ्याशा प्रेमावरच जगत असतो. आपण आपल्या बजेटमध्ये बसेल अशाच ठिकाणी जाऊ. ओके? यू आर ग्रेट. पुरे, जास्त स्तुती करायची काही गरज नाही. शिप्रा एवढा समजूतदारपणा दाखवलास ना तर मी काहीही करू शकेन. नक्की? नक्की. व्हेरी गुड. तुर्तास मला पंचामृताची रेसिपी पाठ करायला वेळ दे. दिला. थँक्यू. पंचामृताची बरंच साहित्य जमवलंयस तू. मग मालवणी तेलाशिवाय पदार्थ. एक वाटी नाही, कुठे गेलो? अर्धी वाटी. सुनबाई काय चाललंय? नाही म्हटलं एकच दिवस राहिलाय. ते गंमत रेससाठी काय करणार मग? मेनू काय? तेच काय एक वाटी नाही, अर्धी वाटी तूप, अर्धी दाल भाटी तुला म्हणायचंय? दाल भाटी? दाल वाटी. दाल भाटी हा क्या बात आहे. काय पदार्थ निवडलेस तू गंमत रेससाठी? पण तुला माहितीये का? नाही मला नाही कळत आहे. मी काय म्हणत होते, अगं सुनबाई, अगं दाल बाटी हा प्रकार जो आहे ना, ही राजस्थानची खासियत आहे. पण तुला माहितीये का, दाल बाटी तयार करण्यासाठी ना भरपूर असं तूप लागतं आणि ते पण असं साजूक. नाजूक? सुनबाई तूप हे साजूक असतं ना. हा मी तेच म्हणाले.
म्हणजे मी म्हणत होते की साजूक तूप नाजूक हाताने वाढायचं. सुनबाई ग्रेट आहेस तू. पण काही म्हणा, गंमत रीसाठी हे जे काही निवडलंस ना ते अगदी ग्रेट. बरं आणखी काय काय करणार आहेस तू? हा. असं कसं काय सरप्राईज आहे सरप्राईज? मग. आता हे कुठलं नवीन डिश? हे बघ, आमच्या घराण्यामध्ये ना वेगवेगळ्या असे चवीचे पदार्थ खाणं हे आम्ही आमची श्रीमंती मानतो, कळलं का? अगं साधा शिरा जरी करायचा म्हटलं ना तरी तो सुद्धा आम्हाला असा केशरी लागतो. आणि तेवढ्या भागत नाही तर त्याबरोबर आम्हाला साजूक तूप, बदाम, पिस्ते, केशर सगळं. केशर. म्हणजे कसं असतं माहिती, असा शिरा असा ठेवला मस्तपैकी, त्यावर असा केशर असा मस्त अरेंज केला. पण सुनबाई खरं सांगू का, हे जे काय तू सगळं निवडलंयस ना खरंच ग्रेट ग्रेट ग्रेट. बरं आणखी काय करणार आहेस? आणखी हा? ते हे नसतं का काय असं थंड असतं एकदम. थंड? हा, ते नाही का थंडगार पन्ह. हो 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 हो, क्या बात है. म्हणजे दाल बाटी, त्यानंतर असा केशरी शिरा आणि त्यानंतर थंडगार पन्ह. क्या बात है. सुनबाई अगं अर्धी भाजी जिंकलीस तू. खरं सांगू का, आपण निवड काय करतो ना यावर सर्व काही अवलंबून असतं, कळलं ना? म्हणजे आता ही निवड प्रक्रिया तू छान केलीस. पण एक गोष्ट आहे. अजून एक गोष्ट म्हणजे काय अप्पा, मला कळलं नाही. सुनबाई खरी लढाई अजून लढायची आहे. लढाई? अप्पा मला काहीच समजत नाही. अगं सुनबाई आता बघ ना, आता केशरी शिरा, थंडगार पन्ह हे सगळं तू निवडलंस ना. पण हा पदार्थ जो आहे तो तसाच रुचकर व्हायला हवा ना. ते महत्वाचं आहे ना. तर दुधात साखर ना. हा म्हणजे मी म्हणजे मला समजेल समजेल सुनबाई. आता वेळ घालवायचा नाही. विश यू ऑल द बेस्ट. कामाला लागायचं. अगं आमच्या घराण्याची पद्धत आहे, रीत आहे. म्हणजे गंमत रीत साजरी करताना जी आनंदाने साजरी करेल, सर्वांचं मन जिंकेल, त्याला आम्ही असं विश्वासाने मस्तपैकी बक्षीस देतो, कळलं ना? आता तू जेवण करायचं आणि त्यावर मी असा आडवा ताव मारायचा. सुनबाई जिंकायला हवा. विश यू ऑल द बेस्ट. जिंकायला हवं म्हणजे काय? जिंकायला हवं. बापरे, या अप्पांमुळे मला जास्ती टेन्शन आलंय. आणि अग्निपरीक्षेचा दिवस उद्यावर येऊन ठेपलाय. तुझ्या गळा माझ्या गळा, तुझ्या गळा माझ्या गळा. काय सुनबाई, त्या आंब्याच्या रसात वाफाळलेला शिरा आणि ते केशर वेलची युक्त पन्ह वगैरे वगैरे झाली का तयारी? चाललीये ना. हे बघ सुनबाई, मी आज सकाळी ब्रेकफास्ट केलेला नाहीये. हो पण उपाशी पोटी काय झालं तर तुम आता म्हणजे काय, आता माझी सुनबाई एवढी सोरात जेवण करणार, त्यासाठी काही सण करण्याची तयारी आहे माझी. हे बघ आता बोलत बसू नको, झटपट कामाला लाग, कळलं ना? आणि हो, एक महत्वाचं, आजचं जेवण आहे ना तसं असं मन ओतून कर, म्हणजे ते अधिक रुचकर होईल. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू अप्पा. काय करू मी आता? चुकलंच माझं. मी वासंतीचं ऐकायला हवं होतं. तरी डॅडी पण सांगत होते, तेव्हाही मी मनावर घेतलं नाही. डॅडी माझं चुकलं. शी, खरंच चुकलं. पण आता काय करू? शिप्रा, काय ग? ए बेळा, काय झालं? अगं ए बाळा, काय झालं? सांग बरं मला, काय झालं? अगं काय झालं?
मला माफ करा आई. माझं चुकलं. मला मला माफ करा. मला वाचवा पण. अगं पण काय झालं? मला स्वयंपाक नाही करता. अगं ठीक आहे ना. नाही, मनोजनी तुम्हाला सांगितलंय की मी सुगरण आहे, मला खूप चांगला स्वयंपाक करता येतो म्हणून, पण मला नाही स्वयंपाक करता. आई मौसूद पोळ्या खूप दूर राहिल्या, मला पोळ्या लाटता पण नाहीये. आई माझं चुकलं. मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं, पण मला आता वाचवा. मला नाही आता कळत आहे मी काय करू या सगळ्याचं ते. अगं अगं रडू नको. रडू नकोस, रडू नकोस. मी आहे ना, रडू नकोस. सगळं ठीक होईल. हा, नको रडूस. पण आता असू दे, मी सगळं नीट करेन. तू काळजी करू नकोस. शाणी माझी बाळती. भात वाढ. हो वाढ ना. हा बस बस बस. हा वरण. हो हो म्हणजे काय दे ना. बस 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 बस. आणि एक काम कर, ती कोशिंबीर आणि भोपळ्याच्या सालीची चटणी घेऊन ये. जा लवकर लवकर चल चल. हो. आहा. दे ना अप्पांना दे. अप्पा, जेवण कसं वाटलं? काय बोलू मी? हा? सुनबाई, काय काय झालं आप्पा? काय झालं आता होणार आहे. अहो पण सुनबाई, यानंतर या किचनचा ताबा तू घ्यायचा आहेस. काय? हो. अरे काय फर्स्ट क्लास जेवण केलंस तू. गंमत त्रीस मधलं जेवण झकास. आजपासून या घरात जेवण सुनबाईच करणार. ब्रेकफास्ट सुद्धा सुनबाईच करणार. ठरलं म्हणजे ठरला. वा, अभिनंदन क्षिप्राबाई. ग्रेट शिप्रा, ग्रेट. मनोज, आता मस्तपैकी जेवण झालंय. मला वाटलं शतपावली करणं जरा गरजेचं आहे. हा? चल 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 बाबा चल. काय मग जिंकलं की नाही आपण? पण हे कसं काय जमवलं तुम्ही? क्षिप्रा, तू मला प्रामाणिकपणे सांगितलंस की तुला स्वयंपाकातलं काहीही जमत नाही म्हटल्यावर सगळं पिक्चर अगदी लख्ख माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांचा चेहरा. मला यांनाही खुश करायचं होतं आणि तुलाही जिंकून द्यायचं होतं. मग मी एक आयडिया केली. बाहेर जायचं निमित्त केलं आणि थेट मनोरमाच्या घरी गेले. तिच्याकडून हे सगळे पदार्थ करून घेतले. तिच्या नोकराने गुपचूप सगळं आपल्या घरी आणून दिलं. मी ते आपल्या भांड्यांमध्ये काढून घेतलं आणि तू सगळ्यांना वाढून दिलंस. मग माझ्या प्लॅन प्रमाणे झालं की नाही सगळं सुरळीत पार. हेही खुश आणि तूही जिंकलीस. मी एकटी नाही, आपण दोघी जिंकलो. पण आई, आजचं ठीक आहे, पुढे काय? रोज कसं हे सगळं करणार? मी आहे ना. जसं माझ्या सासूबाईंनी मला शिकवलं तसं मी तुला शिकवेन. माझी गुणाची सून. थोडक्यात गणपती बाप्पा पावला म्हणायचा काय? येस, झालं त्याची सुरुवात अतुल्य महाराज. काय झालं? गणपती महाराजांनी पेपर दिले होते का त्यांनी अभ्यास केला होता मला सांग. देवा गजानना, सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं कल्याण कर. पण मला सांगा, त्याला मुंबईला पाठवायचा निर्णय कोणाचा होता? डॅड आणि मम्मा नाही, त्याची कल्पनाच मी करू शकत नाही. अरे मला एकटीला सोडून ते कसं जाऊ शकतात? त्यामुळे मी देवाला नमस्कार करणार नाही. अतुल, मला आपली रूम दाखवतेस?